ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासात मोलाचा वाटा उचलणारे आणि बहुआयामी नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे ठाणे महानगरपालिकेचे पहिले महापौर तसेच माजी खासदार कैलासवासी सतीश प्रधान यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात अक्षतांजली उपक्रम राबवण्यात येत आहे। या उपक्रमातील विशेष आकर्षण असलेल्या ऊर्जा सेतू प्रदर्शन व विक्रीचं आयोजन 13 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यंत करण्यात आलाय। या प्रदर्शनात ठाणे शहरातील सुमारे 80 सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना, सूक्ष्म उद्योग गट तसेच महिला बचत गट सहभागी होणार आहेत। साड्या, कुर्ती, दागिने, माती शिल्प, कागदी दागिने, गृहोपयोगी वस्तू, भेटवस्तू, पर्सेस, गोधड्या अशा विविध वस्तूंची प्रदर्शने व विक्री या ठिकाणी होणार आहेत। तर तरुण उद्योजकतेला चालना देण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी देखील स्टॉल्सद्वारे आपल्या कौशल्याची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत। प्रदर्शनातील पॉटर व्हील, रेखाचित्रे करणारे कलाकार आणि जवळपास 40 खाद्यपदार्थ स्टॉल्स ही प्रमुख आकर्षण ठरणार आहेत। 2017 मध्ये सतीश प्रधान यांच्या प्रेरणेने सुरू झालेल्या ऊर्जा सेतू उपक्रमाचा उद्देश सामाजिक संस्थांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे। ठाणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाला सहकार्य करण्याचं आवाहन आयोजकांनी पत्रकार परिषदेदरम्यान केलं आहे। या पत्रकार परिषदेस प्रोफेसर डॉक्टर संजोत देऊस्कर, प्रोफेसर डॉक्टर अनिता दक्षिणा यांच्यासह इतर सहकारी उपस्थित होते। नमस्कार, मी सतीश प्रधान ज्ञानसाधना कॉलेजमधून डॉक्टर संजोत देऊस्कर। ऊर्जा सेतूबद्दल तुम्हाला माहिती सांगायची तर हा 2017 पासून सुरू झालेला उपक्रम आहे आणि सतीश प्रधान आमचे माननीय प्रेसिडेंट या संस्थेचे, त्यांनी या उपक्रमाला खूप छान पाठिंबा दिलेला होता। दर कार्यक्रमाला ते उपस्थित असायचे आणि खूप प्रेमाने सगळ्यांची चौकशी करायचे। तर त्यांना आदरांजली म्हणून आमचा हा जो कार्यक्रम चालू 1 महिन्याचा, त्याच्यामध्ये आपण 13 डिसेंबरला ऊर्जा सेतू प्रदर्शन आयोजित करत आहोत। स्थळ इथेच असणार आहे, कॉलेजमध्येच असणार आहे आणि तुम्हाला सांगायला आनंद होतोय की जवळजवळ 80 विविध संस्था, सामाजिक संस्था आणि छोटे उद्योजिका हे त्याच्यामध्ये भाग घेणार आहेत। त्याचबरोबर आपल्या कॉलेजचे जे विद्यार्थी आहेत ते पण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्टॉल्स ठेवणार आहेत। तर जवळजवळ तुम्हाला 120 स्टॉल्सची व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या सामाजिक संस्थांना एक मदत होईल त्यांचे प्रोडक्ट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, आणि जी आर्थिक मदत त्यांना होईल त्याचं त्यांना खूप मोठं मूल्य आहे। तर तुमचा सहभाग, तुम्ही सगळ्या ठाणेकरांनी या कार्यक्रमाला यावं, जरूर यावं आणि या सगळ्या लोकांना प्रोत्साहन द्यावं। तर आमचं एक उद्दिष्ट आहे की शॉपिंग फॉर द सोशल कॉज। तर तुम्ही सगळ्यांनी या आणि आम्हाला भरभरून प्रतिसाद द्या। धन्यवाद। आपण सगळे इको फ्रेंडली प्रोडक्ट्स असणार आहेत, पहिलं जे आपलं कायमचं उद्दिष्ट राहिलेलं आहे। आणि आम्ही प्रत्येक स्टॉल ओनरला अशी कल्पना दिलेली आहे की तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याची किंमत जास्तीत जास्त 500 रुपयापर्यंत असली पाहिजे, त्याच्यापेक्षा कमी असलेलं जास्त चांगलं। सो ते सगळ्यांना परवडू शकेल आणि सहज येऊन त्या वस्तू विकत घेतल्या जाऊ शकतील, अशा पद्धतीचीच त्याची किमती असल्या पाहिजेत, ही आम्ही त्यांना सूचना दिलेली आहे।